अध्यक्ष महोदय, सप्टेंबर ते ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान ऑक्टोबर मध्ये जास्तीत जास्त या राज्यामध्ये 29 जिल्हे 253 तालुके आणि जवळजवळ 2065 आपली जी मंडळ असतात, सर्कल असतात, या सर्कलमध्ये अतिशय अतिवृष्टी झाली, अनियमित पाऊस पडला, अवेळी पाऊस पडला, मर्यादेपेक्षा आणि सरासरीपेक्षा कितीतरी पटीनं पाऊस पडला आणि त्या ठिकाणी शेतकरी हा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. अध्यक्ष महोदय, शेतकरीच केवळ उद्ध्वस्त झाला अशातला भाग नाही, तर आपण तो काळ आठवा की त्या काळामध्ये जे मीडियावर टीव्हीवर वगैरे जी वृत्त येत होती, गायी गुरं सुद्धा गोट्यामध्ये बांधलेली पाण्यामध्ये डुंबून तडफडून मरताना आपण सर्वांनी बघितलं. केवळ शेतीचं नुकसान झालं, एखादा सीझन हातातून गेला, एवढ्या पुरेसा हा प्रस्ताव नाही किंवा एवढ्या पुरेशी ही चर्चा होऊन चालणार नाही. तर ज्या भागामध्ये कधी नदीला पाणीच येत नव्हतं, आपण बघितलं मराठवाड्यासारख्या ठिकाणी, जिथे आपण टँकरनी नव्हे तर रेल्वेने सुद्धा, ज्या भागामध्ये आपण रेल्वेने पाणी पोहोचवलं होतं, त्या भागामध्ये सुद्धा नद्या तुडुंब भरून गेल्या. नद्या भरल्या त्या भरल्या, पाणी जिकडे तिकडे झालं ते झालं, गायी गुरांचं नुकसान झालं, जवळजवळ 700 जनावरं दगावली, 3799 घरं कोसळून पडली, त्याचबरोबर 75,42,000 हेक्टर वरचं शेतकऱ्याचं पूर्णपणे शेतीचं नुकसान झालं आणि 264 माणसं या सगळ्या अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडली. हे झालंच अध्यक्ष महोदय, पण त्याचबरोबर ह्या नद्या ज्या दुथडी भरून गेल्या, त्या नद्यांनी अशा पद्धतीची जमीन खरवडून काढली की आता पुढच्या कित्येक वर्षामध्ये त्या ठिकाणी मंत्री महोदय पीक घेणं हे शेतकऱ्याला खूप अवघड होणार आहे. शेतकऱ्याच्या हातामध्ये आता राहिलेलं नाही, कारण जमिनीचा पोतच हा पूर्णपणे त्या ठिकाणी पुराखाली वाहून गेला. जी पिका योग्य असलेली कसलेली जमीन असते, ती जमीनच पूर्णपणे खरवडून त्या ठिकाणी वाहून गेली. त्यामुळं एखाद्या वेळेला एखाद्या सीझन पुरेसं फक्त शेतकऱ्याला मदत करून त्या शेतकऱ्याला आपल्याला उभं करता येणार नाही. तर त्या शेतकऱ्याला उभं करायचं असेल तर या सार्वभौम सभागृहामध्ये सर्व सदस्यांचे जे काही वेगवेगळे अनुभव असतात, ते अनुभव एकत्रित करून सरकारला काहीतरी याच्यामध्ये कायमस्वरूपी आणि ठोस अशा पद्धतीची उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून ही चर्चा महत्वाची आहे.